आज आपण या चॅनलवर काही टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। जेव्हा जेवणात जास्त मीठ पडतं, जर जेवणात कमी मीठ पडलं तर वरून घालता येतं, पण जर जेवणात मीठ जास्त झालं तर प्रश्न निर्माण होतो। जर रस्सा भाजी असेल तर त्यात थोडा उकळलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोळा घालावा। यामुळे जास्त झालेलं मीठ शोषून जाईल आणि भाजीमध्ये काही बदल होणार नाही। पण हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या की थोड्या वेळाने कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढा। जर सुकी भाजी असेल तर मीठ जास्त पडलं तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकतात। पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकट झाल्यास, जर शेवया, पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावे। गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या। मग बघा, अगदी बाहेर सारखे नूडल्स घरी बनतील। विरजणाशिवाय दही कसं लावावं? जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी दूध गरम करून घ्या व त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 10 ते 12 तास झाकून ठेवा। मस्त साईचं दही लागेल। जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही, अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी कुटून किंवा किसून घालावा। असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो। चहा बनवल्यावर चहाचा चोथा टाकू नका। अनेकदा लोक चहा बनवून झाल्यावर त्याचा चोथा फेकून देतात, पण असं न करता उरलेला चोथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडांच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकतात। चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या, लाकडाच्या वस्तू स्वच्छ करू शकतात। मोकळा भात कसा शिजवावा? खूप महिलांची अशी तक्रार असते की भात मोकळा होत नाही, शिजल्यावर भात एकदम गच्च होतो। जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांड्यात शिजवा। जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं। यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही। लिंबाचं सरबत अजून छान कसं बनवता येईल ते बघूया। लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाची सालही किसून घालावा। यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागते। तसंच लिंबाच्या सालीतली सत्वही आपल्याला मिळेल। सुका मेवा चांगल्या रीतीने कसा ठेवावा ते बघूया। तुम्ही पाहिलं असेल की बरेचदा सुका मेवा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते किंवा बुरशी लागते। असे होऊ नये याकरिता सुक्या मेवा नेहमी एअर टाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावा। कोशिंबीर आंबट होऊ नये म्हणून काही टिप्स। जेव्हा पाहुणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो, पण ती बरेचदा आंबट होते। लक्षात घ्या, हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधीच सर्व साहित्य घाला, पण मीठ घालू नका। कोशिंबीर वाढायच्या वेळीच त्यात मीठ घाला, म्हणजे ती आंबट होणार नाही। बटाट्याचे पराठे बनवण्याची योग्य कृती चला बघूया। बरेचदा बटाट्याचे पराठे लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो। असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणिक मळताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रेशर घ्यावे। यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि पराठा फाटणार नाही। आल्याची पेस्ट कशी साठवावी ती बघूया। आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थात चांगलाच झणका येतो, त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते।
जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसासाठी साठवायची असल्यास त्यात 1 चमचा मोहरीचं तेल मिक्स करावा. यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही. अंडी उकडताना न फुटण्यासाठी काही टिप्स. जर अंडी उकडताना फुटत असल्यास काळजी करू नका. अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावीत. मग अंडी छान उकळली जातात आणि फुटणार सुद्धा नाही. एखादा पदार्थ लागल्यामुळे भांडं खराब झाल्यास आपण काही टिप्स जाणून घेऊया. जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांडं खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं. असं झाल्यास चहा करून उरलेला चोथा आणि पाणी त्या भांड्यात काही वेळ घालून ठेवा. त्यानंतर स्वच्छ करा. भांडं अगदी चमकेल. मिक्सरच्या ब्लेडला धारदार करण्यासाठी काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होते आणि धार कमी होते. हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या. त्यामुळे ब्लेडची धार चांगली होईल. मऊ इडली बनवण्यासाठी इडली मऊ आणि फुगण्यासाठी त्याच्या पिठात थोडे उकळलेले तांदूळ वाटून घाला. तसंच इनो किंवा बेकिंग सोडा घाला. असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि टम्म फुगतील. कांदा कापताना डोळ्यातील अश्रू टाळण्यासाठी काही टिप्स. जर तुम्ही कांदा योग्य रीतीने कापल्यास तुमच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. याकरिता कांद्याचं वरची साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा चिरल्यास सोपं होतं. तसंच तुमच्या डोळ्यात पाणीही येणार नाही. झटपट छोले किंवा राजमा बनवण्यासाठी कडधान्य म्हणजेच छोले, राजमा, वाटाणे किंवा चणे हे रात्रभर भिजत ठेवावे लागतात. पण जर तुम्ही ते रात्री घालायला विसरलात तर चिंता नाही. गरम पाण्यात जर चणे किंवा राजमा भिजवावा. त्यानंतर 1 तासातच तुम्हाला आरामात त्याची भाजी करता येईल. कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी भेंडी फ्राय बनवताना ती कुरकुरीत बनवण्यासाठी लोखंडाच्या तव्यावर रवा लावून फ्राय करावा. भेंडी कुरकुरीत फ्राय होतील आणि चविष्टही लागेल. जर तुम्हाला या स्वयंपाकघरातल्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांनाही या नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.